तर याच्यात तुला ना 90sचं एक गाणं टाकायचं आहे याच्यात. तर तुला तुझ्या आवडतं 90sचं सॉन्ग कोणतंही असेल असं खूप आवडतं आहे. बाजीगरचं जाती हूँ मैं, ते वालं गाणं. जाती है क्या, हे गाणं आम्ही खूप खूप वेळा लावायचो आणि नाचायचो. स्कूलमध्ये असताना मी सगळ्यात मोठी फॅन होते ती ऋतिक रोशनची. वेड्यासारखी फॅन होते मी. म्हणजे माझं असं होतं की मला याच्याशीच लग्न करायचंय. त्यामुळे मी कुठल्या मुलांना पाहिलंच नाही त्यावेळेस. जिला पाहता सर्वांचा चुकतो काळजाचा ठोका, ती आहे आपली लाडकी मीरा. एंड मीरा इज हियर. क्या बात है मीरा, तू ये मीरा को कहाँ पे छुपा के रखा था. ही जी आम्ही आज पाहिली टीजर मध्ये ही वेगळीच मीरा आहे. मी सांगत होते ना की एक मूवी येणार आहे माझा ज्याच्यामध्ये लोक मला फार वेगळ्या भूमिकेमध्ये बघतील. तो हाच मूवी. क्या बात आहे. नाही खरंच खूप छान वाटलं आणि हे खूप मोठं सरप्राईज होतं. मला असं वाटतंय की तुझ्या फॅनसाठी हे खूप मोठं सरप्राईज असणार आहे. या सिनेमाची जेव्हा ऑफर आली तेव्हा अशी काय खास बात होती की तुला वाटलं की बस हा करायचाच असेल. नाही, मला जेव्हा कॉल आला पहिल्यांदा अजिंक्यचा, मी त्याला सांगितलं मी 5 मिनिटात सांगते, कारण मी एक शूट करत होते. 5 मिनिटांनी त्यांनी मला कॉलवरती कॅरेक्टर सांगितलं. म्हणलं ओके मी करते. म्हणजे मला वेळ लागलाच नाही होकार द्यायला. मी लगेच होकार देऊन टाकला. कारण प्रत्येक वेळेस लोकांनी मला एका वेगळ्या भूमिकेमध्ये पाहिलं आहे, विलनच्या भूमिकेमध्ये. आणि मला हे दाखवून द्यायचं होतं की प्रत्येक वेळेस मी विलनच करते असं नाही आहे. मी नॉर्मल फायनली तुला मिटवायचं आहे किंवा मला तेही करायला आवडेलच पुढे पण मला काहीतरी वेगळ्या भूमिकाही करायच्यात. एक जी काय रोमॅन्टिक आउट अँड आउट रोमॅन्टिक मूवी आहे त्यामुळे टीजर तर भन्नाट झालेला आहे. आणि एलीचं एक छान सरप्राईज आहे. तिच्याबरोबर काही इंटरॅक्शन झाली होती का तुमची? सेटवरती आमचं एवढं इंटरॅक्शन झालं नाही आहे बिकॉज त्यांचं स्कूलमध्ये होतं, आमचं साडीमध्ये होतं. पण जेवढंही तिच्याबद्दल ऐकलं आहे पाहिलं आहे खूपच स्वीट आहे, खूप मनमिळावू आहे आणि सगळ्यांबरोबर खूप छान पद्धतीनं तिने काम केलेलं आहे. मराठीमध्ये पहिल्यांदा काम करताना हे. श्रीकांत यादव यांच्यासोबत तुझी एक छान जोडी आहे, म्हणजे एक वेगळीच जोडी पाहायला मिळाली. तर ते ट्युनिंग कसं लागलं? श्रीकांत जींना तर मी आधीपासून ओळखायचे आणि काम आम्ही करायला लागलो असतं पहिल्यांदाच. आणि रोमॅन्टिक त्यांच्या अपोजिट मी फारच गोड आहेत ते. म्हणजे तेही असे खडूस वगैरे कधी कधी काम करतात, अजिबात तसे नाही आहेत. फारच छान आहेत आणि खूप वेळानं सीन समजावून सांगतात, तू असं कर, तू तसं कर, मग आणखीन छान वाटेल, हा सीन असं झालं तर आणखीन उठून दिसेल. सो अशी खूप हेल्प केली त्यांनी. आज कसं आहे, तुम्ही 98च्या जगात जे आम्हाला घेऊन गेलाय त्यासाठी ना मी एक असं छान एक टेप रेकॉर्डर्स घेऊन आली आहे थेट. येस, तर या ना टेप रेकॉर्डरमध्ये ना हे आता म्हणजे याच्यात आत्ता काही नाही आहे. तर याच्यात तुला ना 90sचं एक गाणं टाकायचं आहे याच्यात. तर तुला तुझ्या आवडतं 90sचं सॉन्ग कोणतंही असेल असं खूप आवडतं आहे. मी ॲक्च्युली म्हणजे खूप सारी गाणी आहेत, पण ना स्कूलमध्ये असताना नेहमी आम्ही ते गाणं लावून ना नाचायचो. बाजीगरचं जाती हूँ मैं, ते वालं गाणं. जाती है क्या, हे गाणं आम्ही खूप खूप वेळा लावायचो आणि नाचायचो. मला असं वाटतं की 90sचं ते मूवीज आणि ते सगळं तू खूप एन्जॉय केलं असेल. 90sचा तुझा फेवरेट हिरो कोण आहे? 90sची फेवरेट ॲक्ट्रेस कोण आहे? शाहरुख खान ऑब्व्हियसली. म्हणजे खूप भयंकर मी त्याची मोठी फॅन आहे, क्रश आहे. आणि त्याच्यानंतर मी स्कूलमध्ये असताना मी सगळ्यात मोठी फॅन होते ती ऋतिक रोशनची. वेड्यासारखी फॅन होते मी. म्हणजे माझं असं होतं की मला याच्याशीच लग्न करायचंय. त्यामुळे मी कुठल्या मुलांना पाहिलंच नाही त्यावेळेस. आपण ऋतिकपर्यंत पण पाठवू, शाहरुखपर्यंत तर पाठवायलाच पाहिजे, म्हणजे काय पर्यायच नाही. आणि 97 आणि 98मध्ये एक खूप सुंदर गोष्ट घडली की 97मध्ये कुछ कुछ होता है, 98मध्ये कुछ कुछ होता है रिलीज झाला होता आणि 97मध्ये दिल तो पागल आहे. आणि तुमचंही 98च्या जगात तुम्ही आम्हाला घेऊन जाणार आहात. तर हा एक छान योगायोग वाटतं. हो, अगदी योगायोग असेलच. बट येस, दोन्ही माझ्या आवडत्या मूवीज आहेत. शाहरुख खान आहे ऑब्व्हियसली आणि दिल तो पागल हे नंतर ॲक्च्युली प्रेम वगैरे ह्या गोष्टी कळल्या की ओके म्हणजे प्यार में डूब गया था. आणि त्यातून कळलं की प्रेम ही खूप छान गोष्ट आहे जे कधीही कुठेही होऊ शकतं, कुठल्याही वयामध्ये होऊ शकतं. सो येस, शाहरुख तिचे प्रेमाचे धडे दिले. हो हो फार हो. आणि आता मला एवढंच विचारायचं की मीराला आता या वर्षी म्हणजे 2024 तू समप कसं करशील आणि 2025चं तू काय सरप्राईज देणार आहेस जे आता तुला फोडता येणार आहे? 2024 खूपच उत्तम गेलेलं आहे. आयुष्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मोठा नॅशनल शो सुद्धा केला होता. येस, डिस्कवरी चॅनलसाठी एक मी शो केला होता. त्यानंतर वेबसिरीज केल्यात, मूव्ही केलेल्या आहेत. आणि तसं बघायला गेलं तर 24 चांगलंच गेलेलं आहे माझं. आणि मध्ये खूप नाही, मला असं वाटतं की 25 माझं त्यापेक्षाही खूप छान जाणार आहे. बिकॉज
इलू इलू येतोय, माझा आणखीन एक मूवी येतोय, त्याचं नाव आता नको घ्यायला, बट खूप साऱ्या गोष्टी आहेत, लाईनअप आहेत आणि खूप छान छान गोष्टी पॉझिटिव्हली होत आहेत. सो देवाकडे हेच प्रे करेन की आमचा हा मूवी खूप 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 सुपरहिट करा. आत्ता तर हीच इच्छा आहे आणि हेच मी मॅनिफेस्ट करते सिरियसली, कारण सगळ्या टीमने खूप आणि खूप मेहनत केलेली आहे. आमच्या डिरेक्टरने, DOPने, पूर्ण टीमने खूप सुंदर काम केलं आहे सगळ्यांनी. सो प्लीज 31 जानेवारीला तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा मूवी पाहा. कोणाचं नाव? इलू इलू. थँक्यू सो मच मीरा आणि कीप रॉकिंग. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.